ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. बरेच दिवसांनी मी परमपूज्य आई यांचं माझ्या आजीला आलेलं पत्र आत्ता अभ्यासाला ह्या व्हिडिओच्या निमित्ताने घेत आहे. पूर्वी आपण 1-2 पत्र केली होती आणि तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट्स तेव्हा आल्या होत्या की परमपूज्य आईंच्या पत्रांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पण तेव्हा काही लोकांच्या पोटात पोटसूळ पण उठला होता की ह्यांच्याकडे परमपूज्य आईंची पत्र आहेत. पण ती पत्र येण्यासाठी, ती प्रचार कार्याची सेवा मिळण्यासाठी माझ्या आजीची काहीतरी तपश्चर्या, पुण्याई, योग्यता असेल म्हणूनच आमच्या नशिबी अ, ते ते आलेलं म्हणजे परमपूज्य आईंची पत्र आलेली आहेत. ती मोठी पुण्याई आहे आणि ती आम्ही जतन करून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कोणी काहीही बोललं, हाती चलत है अपने गतमो, कुतर भुकत वा कुभुकवादी. आता ही प्रचाराची सेवा करत असताना एकटी स्त्री जेव्हा ती लढत असते, तेव्हा पण काही अडचणी अचानक येतात. पण तेव्हा सुद्धा लोकं टीका करायला मागे-पुढे बघत नाही. पण आपण देवाच्या, परमेश्वराच्या सेवेसाठी आपला वेळ सगळा खर्ची घालत असल्याने आपला सदहेतू आहे ते बघून आज नाही उद्या परमेश्वराला करुणा येईल आणि त्याला करुणा आल्यावरच आपली सेवा 200% चांगली सुद्धा होईल. त्यामुळे आपण करत राहायचं. कोणी काय बोलतंय ह्याच्याकडे लक्ष न देता. तसंच आज आपण परमपूज्य आईंचं एक पत्र घेत आहोत. 12 ऑगस्ट 1968 सालचं पत्र आहे आणि त्यामध्ये निष्काम सेवेचं, निष्काम भक्तीचं महात्म्य पटवून दिलंय. इतके वर्ष भजन करून आपण दुःखमुक्त का झालेलो नाही, या प्रश्नाचं उत्तर परमपूज्यानी ह्या पत्रात दिलेलं आहे. पत्राचा संदर्भ असा आहे की दादर येथे जेव्हा भजनी मंडळ चालू झालं, तेव्हा तिथल्या भक्त मंडळींना भजनासाठी स्वतंत्र जागा असावी अशी अशी मनापासून इच्छा उत्पन्न झाली. आणि मग ती कधी पूर्ण होईल असा भक्त मंडळींनी परमपूज्य आईंना प्रश्न विचारला. तेव्हा परमपूज्य आईंनी जो बोध केला तो आपल्या सगळ्यांना खूप फायदेशीर आहे. परमपूज्य आई म्हणतायत की सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. म्हणजे आपण एखादी सदिच्छा बाळगली असता ती इच्छा देव नक्की पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. हे संत वचन जरी असलं तरी सुद्धा यावर परमपूज्य आई म्हणतात की सदिच्छा असली की सदिच्छा काय होते की दादरच्या इथे मंदिर होऊ दे, स्वतंत्र जागा होऊ दे, म्हणजे कोणाचा डिस्टर्बन्स नाही, आपल्याला मुक्तपणाने भजन करता येईल. पण परमपूज्य आई म्हणतायत की देवाच्या पाठीमागे सारखा तगादा लावणं म्हणजे देवाला त्रास देणं असं घडतं. मग तिथे भक्ती कुठे राहिली असा परमपूज्य आई सवाल करतायत. आणि पुढे सांगतायत की सदिच्छा जरी असली तरी सदिच्छा पूर्ण होण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे दृढ विश्वास आणि दुसरं म्हणजे तपश्चर्येचा जोर. आपला दृढ विश्वास सुद्धा नाही आणि तपश्चर्येचा जोर पण नाही आणि ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव असल्यामुळे देव आपली इच्छा त्वरेने पूर्ण करत नाही. त्याला विलंब लागतो आणि म्हणून कितीही वर्ष भजन केलं तरी आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही. यावर परमपूज्य आई बोध करतायत. मग पेशन्स ठेवून करत राहणं, धीर धरायला पाहिजे. धीर धरून करत राहायचंय. मग परमपूज्य आईच म्हणतात की गेली 10-15 वर्ष मी तपश्चर्या करते आहे. मग तरी सुद्धा माझं काम अजून का होत नाहीये? ह्याच्यावर परमपूज्य आई उत्तर देतायत. तपश्चर्या कशी असली पाहिजे? सकाम तपश्चर्येत दृढ श्रद्धा नाहीये. मग आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे दृढ श्रद्धा आणि भक्तीचा जोर. मग परमपूज्य आई म्हणतात काय ते समजून घ्या की सकाम तपश्चर्येमध्ये दृढ श्रद्धा नाहीये आणि म्हणून त्यामध्ये तपश्चर्येचा जोर उत्पन्न होत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्या बाद केल्या परमपूज्य आईंनी. सकाम भक्ती असल्यामुळे तिथे दृढ श्रद्धा नाही आणि दृढ श्रद्धा नसल्यामुळे भक्तीचा जोर नाही. दोन्ही गोष्टी नसल्यामुळे आपली इच्छा त्वरेने पूर्ण होत नाही.
इतकेच नव्हे तर तिथे अभिमान सुद्धा वरचेवर अडथळा आणतोय, गोंधळ घालत आहे आणि त्या अभिमानाच्या योगे पुण्याचा साठा होत नाहीये. म्हणजे सगळीकडनंच आपण कमी पडत असल्यामुळे देव आपल्याकडे बघत नाहीये. आता सकाम भक्ती म्हणजे काय, की संसारातील उणिवा भरून काढण्यासाठी केलेली तपश्चर्या. मग परमपूज्य आई म्हणतात, की हेतूशिवाय प्रथम कोणीच देवाकडे येत नाही. मधाचं बोट देव सुद्धा एखाद्या नवीन भक्ताची इच्छा लगेच पूर्ण करतो. परंतु तपश्चर्या निर्हेतुक घडल्याशिवाय तिथे शुद्ध भक्ती उत्पन्न होत नाही आणि शुद्ध भक्तीशिवाय जोर पोचत नाही आणि म्हणून देव खुश होत नाही. इतकं सुंदर आपल्याला लॉजिकली परमपूज्याईंनी पटवून दिलेलं आहे. तर निष्काम भक्तीचा जोर मोठा आहे आणि त्या जोराने देव त्वरेनी आपल्याला काय हवं ते देतो आणि त्यासाठी संत आपल्याला निष्काम सेवेचा इशारा करत आहे. ह्याच्यावर परमपूज्याई फार सुंदर समजावून देत आहेत, की हेतूशिवाय जसा कोणी देवाकडे येत नाहीये, परंतु 10-15 वर्ष होऊन सुद्धा भजनाला येऊन मोठेपणाने आपण मिरवत असतो, की मला 25 वर्ष झाली. पण तरी सुद्धा काही ना काही अ, वरचेवर देवाजवळ तक्रार करणं, संसारातील उणिवा भरून काढण्यासाठी तगादा लावणं, ह्याने काय होतं, की देवाला आपल्याविषयी प्रेम वाटत नाही आणि म्हणून तो आपली तक्रार ऐकून घेण्यास शेवटी मनाई करतो, म्हणजे आपल्याकडे लक्ष देत नाही. मग देवाला काय अपेक्षित आहे ह्याच्यासाठी सुंदर उदाहरण परमपूज्य आई देत आहेत, की लहान बाळ जे असतं ते आईच्या मांडीवर शिशु करतं. पण त्याला कळायला लागल्यावर त्यांनी जसं ठराविक जागी शिशु करायला जाणं अपेक्षित आहे आणि ते मोठं झाल्यावर जर त्याने अंथरुणात शिशु केली तर त्याची आई रागवते, त्याला शिक्षा करते. अगदी तसंच आपण ह्या मार्गात परमार्थात लहान बाळ म्हणजे आपली सुरुवात असताना शिशु केली म्हणजे देवाकडे तगादा लावला तर देव आपल्या इच्छा पूर्ण करतो. पण हळूहळू आपल्याला परमार्थामध्ये 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष झाल्यावर आपण आता तिथे जाणते झाल्यावर जर आपल्याला मनुष्य जन्माला येऊन दिवसातनं काही वेळ देवाचं स्मरण, भजन, नामस्मरण करणं हे मनुष्याचं कर्तव्य आहे, ही जाणीव जर झाली नाही तर आणि तरी सुद्धा 25 वर्ष होऊन आपण फक्त देवाकडे सकाम भावनेने येत राहिलो तर मात्र देव चिडतो, त्या आईसारखी शिक्षा करतो, म्हणजे आपल्या तक्रारींकडे लक्ष देत नाही आणि म्हणून आपण 25 वर्ष होऊन सुद्धा आपण आपल्यापैकी कोणीही दुःखमुक्त झाल्याचं आढळलेलं नाही. मग आपल्याला काय करायचंय? परमपूज्य आई म्हणतायत, आता एखाद्या आई-वडिलांकडे त्या 4 मुलं आहेत आणि त्यातल्या 3 मुलं सारखी आई-वडिलांची मला तुमची प्रॉपर्टीतला हिस्सा पाहिजे, हे पाहिजे, घर पाहिजे, बंगला पाहिजे, असं म्हणत तगादा लावत राहिल्यावर आई-वडील जसे नाखुशीने ते देतात किंवा कधी-कधी देत नाहीत. पण त्यातलाच एक मुलगा जर निष्काम भावनेने आई-वडिलांची सेवा प्रेमाने करत असेल, तर त्याला स्वखुशीने थोडंसं जास्तीचं काहीतरी देव करतात. तसंच मनुष्य जन्माला येऊन देवाचं स्मरण करणं हे माझं कर्तव्य आहे, असं जेव्हा आपल्याला वाटून ह्या जाणीवेने मनापासून हेतू न धरता जर निष्काम भक्तीने आपलं भजन झालं, तर देव आपल्याला जे जे काय पाहिजे ते आपल्याला बहाल करून टाकतो. मग देवाला काहीही सांगण्याची गरज उरत नाही. मग दुःख औषधाला सुद्धा राहत नाही. मग भक्तीचा जोर येण्यासाठी निष्काम सेवा, निष्काम भक्ती घडली पाहिजे. सकाम भक्तीत जोर नाहीये म्हणजे पुणे-मुंबई बैलगाडीने गेल्यासारखं. तसं सकाम भक्ती म्हणजे संसारातील उणिवा अ, भरून काढण्यासाठी जी आपण भक्ती करतोय, त्याने बैलगाडीत बसून देवाजवळ गेल्यासारखं झालं आणि म्हणून आपल्याला फळ मिळालं नाही. पण
आपलं देवाचं करणं हे आपलं कर्तव्य आहे हे जाणून हेतू न धरता निष्काम भावनेने जो 10-15 वर्ष भजन करत राहील तो विमानाने देवाकडे गेल्यासारखं त्याला फळ मिळेल. म्हणजे त्या भक्ताकडे देव प्रथम लक्ष देईल, त्वरेनी त्याच्या मागे धावत येईल आणि त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करील. मग मॉरल ऑफ द स्टोरी काय, की सकाम भावना म्हणजे बैलगाडीतनं गेल्यासारखं आणि निष्काम भावना म्हणजे विमानाने देवाकडे गेल्यासारखं. मग आजपासून आपल्याला हे इतके दिवस ह्याची कल्पना नव्हती, हे माहिती नव्हतं, आपलं अज्ञान होतं. पण परमपूज्य आई आपल्या सुखाचा मार्ग आपल्या पुढे सांगत आहेत. म्हणजे लवकरात लवकर देवानी आपली तक्रार दूर करावी ह्यासाठी विमानाने जाण्याचं मार्ग म्हणजे निष्काम भक्ती. आणि अशी निष्काम भक्ती श्री कृष्ण प्रतापच्या अभ्यासामध्ये आम्ही पाहिलेली आहे. निष्काम प्रेम गोपींनी श्रीकृष्णावर केलं आणि म्हणून कृष्ण त्यांच्या मागे हात धुवून लागला. तसं परमपूज्य आई आपल्या मागे हात धुवून लागण्यासाठी आपण निष्काम भक्ती म्हणजे कोणताही हेतू न धरता मनापासून एकनिष्ठेने जर भजन करत राहिलो तर पुढच्या 1, 2, 3 वर्षातच आपण दुःखमुक्त होऊ ह्याची गॅरंटी परमपूज्य आई देते. आणि ते निष्काम प्रेम गोपींनी कसं केलं हे मी अनुभव कथनामधनं सांगत असते. पण ते तुम्हाला पण कळावं यासाठी मी पुढच्या शनिवारचा व्हिडिओ टाकीन. म्हणजे परमपूज्य आईंवर निष्काम प्रेम भक्ती कशी करायची आणि त्या योगे देव आपल्यावर तात्काळ प्रसन्न होऊन आपल्या पाठीमागेच लागेल. तो आपला सखाच होईल, तो आपला सोबतीच होईल आणि मग दुःखाला कारणच उरणार नाही. हा पुढचा आठवड्यातला व्हिडिओ आपण नक्की बघूया. पण आजपासनं निष्काम भक्ती करायला सुरुवात करू. म्हणजे पुढच्या 4-5 वर्षात आपल्याला देव नक्की भेटेल. धन्यवाद.